आपण पाहता सिल्लोड एक्सप्रेस न्यूज। बुलढाणा इथं शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सुरू केलेल्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत लागला असून संघर्ष राज्यव्यापी आंदोलनाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचं चित्र दिसतंय। प्रतिनिधी सय्यद इरफान सरसकट कर्जमुक्ती, हक्काचा पीक विमा आणि शेतकऱ्यांच्या इतर न्याय मागण्यांसाठी रविकांत तुपकर यांनी आंदोलन सुरू केलंय। सरकारची कर्जमाफी योजना ही प्रत्यक्षात कर्जमाफी नसून कर्ज वसुलीची योजना असल्याचा आरोप करत त्यांनी आंदोलनाचा एल्गार दरम्यान क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष राजकुमार कसबे, मराठवाडा अध्यक्ष गजानन काबरखे आणि हिंगोली जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन तुपकर यांच्या संघर्षाला जाहीर पाठिंबा दिला। रविकांत तुपकर हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा बुलंद आवाज असून संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे असं मत यावेळी व्यक्त करण्यात आले। याचवेळी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचा संतापही उफाळून आला। बुलढाणा, वाशिम आणि हिंगोली जिल्ह्यातील विविध गावांमध्ये शासनाच्या कर्जमाफीच्या जीआरच्या होळ्या पेटवून शेतकऱ्यांनी तीव्र निषेध नोंदवला। मेहकर, डोंबरूळ, दहीद, बुद्रुक, तांदूळवाडी, अटकळ, अंभोडा तसेच सेनगाव तालुक्यातील धनगरवाडी इथं मोठ्या संख्येने शेतकरी रस्त्यावर उतरले। वाशिम जिल्ह्यातील अडोळी इथे एका शेतकऱ्याने आंदोलनाला पाठिंबा दर्शवत स्वतःची दुचाकी पेटवून सरकारच्या धोरणांविरोधात संताप व्यक्त केला। तर अनेक ठिकाणी कर्जमाफी नाही तर सरकारला माफी नाही आणि शेतकरी वाचवा, शेती वाचवा अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। रविकांत तुपकर यांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा देताना म्हटलंय की शासनाची जाहीर केलेली कर्जमाफी शेतकऱ्यांची क्रूर थट्टा आहे। लाखो शेतकऱ्यांना लाभापासून वंचित ठेवणारा हा जीआर आम्ही स्वीकारणार नाही। सरसकट कर्जमुक्ती, हक्काचा पीक विमा आणि शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत हा लढा थांबणार नाही। अन्नत्याग आंदोलनाला राज्यभरातून वाढता पाठिंबा मिळत असून शेतकरी, सामाजिक संघटना, युवक आणि विविध क्षेत्रातील नागरिक आंदोलनाच्या समर्थनार्थ पुढे येत आहेत। आज या ठिकाणी राज्य शासनाने एक शब्द दिला होता 4-6 महिन्यापूर्वी की शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू आणि त्या अनुषंगानं शेतकरी प्रतीक्षेत होता की राज्य शासन यावेळी तरी संबंध शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढून कर्जमुक्त करेल, परंतु तसं न करता शेतकऱ्याच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम या ठिकाणी राज्य शासनानं केलं आणि एक अशी फसवा अध्यादेश काढला की त्यामध्ये कमीत कमी शेतकरी बसतील। बहुतांश शेतकऱ्यांची निराशा त्या ठिकाणी झाली। मुळात आपण असं म्हणतो की आपण शासनाचं कोणतंही देणं लागत नाही, ते याच्यासाठी का ज्या वेळेला आपल्याकडे असतं त्यावेळेला जाणून बुजून या व्यवस्थेमध्ये अशी तरतूद आहे की भाव पाडले जातात। 2 महिन्यापूर्वी, 3 महिन्यापूर्वी तुमच्या आमच्या घरामध्ये माल होता, सोयाबीन असेल, हरभरा असेल, इतर जी काही पिकं असतील ती आमच्याजवळ होती। हंगामानुसार खरीपमध्ये असतील, रब्बीतले असतील, त्यावेळेला जाणून बुजून भाव पाडण्याचं पाप या राज्य शासनानं केलं, केंद्र शासनानं केलं। म्हणून कोणत्याही प्रकारचं कर्ज आमच्यावर नाही। जी सोयाबीन आम्ही 4,500 आमच्याजवळ असताना 4,500 विकली, आमच्याजवळची संपली, व्यापाऱ्याच्या घरात गेली, त्यावेळेला मात्र सोयाबीनचे भाव 2-2.5 हजाराने जर वाढत असतील तर त्याचा आम्हाला कोणताही फायदा होत नाही। आणि म्हणून आपण असं गृहीत धरूया की आम्ही आमची सोयाबीन 8,000च्या भावानं विकली आणि म्हणून आम्ही शासनाचं कोणतंही देणं त्या ठिकाणी लागत नाही। शासनाचं जे कर्ज आमच्यावर असेल, बँकांचं जे कर्ज असेल ते अनैसर्गिक कर्ज आहे आणि ते आम्ही भरणार नाही असा संकल्प सुद्धा या ठिकाणी करायचा। शासन कर्जमुक्ती देऊ ना देऊ, आपण कर्ज माफी नाही, माफी तो मागतो जो चुकतो। आम्ही चुकलोच नाही तर माफी मागण्याची आणि त्यांची माफी घेण्याची आपल्याला गरज नाही। आपण कर्जमुक्त होतो, कर्जमुक्त आहोत आणि कर्जमुक्त राहणार आहोत, एवढंच या ठिकाणी सांगायचं आहे। आणि दुसरी गोष्ट अशी की राज्य शासनानं जे अध्यादेश काढला त्या अध्यादेशाची आपल्याला या ठिकाणी गुढी करायची आहे आणि निश्चित नोंदवायचा आहे। म्हणून आपण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत आणि महाराष्ट्रात राज्यातला शेतकरी हा या देशातला शेतकरी हा एक संघ आहे, त्याचं प्रतीक म्हणून आज आपण एकत्रित आलो आणि राज्यामध्ये अनेक ठिकाणी शासनाच्या या फसव्या घोषणेचा निषेध होतोय आणि तोच निषेध आपल्या या क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते, संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाला आपण या ठिकाणी पाठिंबा देतो आहोत आणि आपण एक संघ आहोत।
पुन्हा एकदा घोषणा देऊया, क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा क्रांतिकारी जय शिवराय. या राज्य सरकारनं सत्तेत बसायच्या आधी खोटी आश्वासनं देऊन शेतकऱ्याप्रती तळमळ दाखवून शेतकऱ्याच्या मताची लूट करण्यासाठी शेतकऱ्याने ग्वाही अथवा एक शब्द दिला होता की आम्ही सत्तेत आल्याच्या नंतर शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू असं आश्वासन दिलं. आणि आज त्याच शेतकरी मायबापाची कर्जमुक्ती करत असताना, त्याला कर्जमुक्त करत असताना अनेक अटी शर्यती लावलेल्या आहेत. या अटी शर्यती काढून या ज्याला आपण राजा म्हणतो, जगाचा पोशिंदा म्हणतो, या शेतकऱ्याची सरसगट कर्जमाफी करावी यासाठी अथवा त्या शेतकऱ्याचा पीक विमा मिळावा यासाठी, शेतकरी राजाला त्याच्या हक्काचं मिळावं यासाठी बुलढाणा येथे आदरणीय रविकांत तुपकरजी साहेब बेमुदत अन्नत्याग उपोषणाला बसलेले आहेत. त्या उपोषणाला पाठिंबा म्हणून जे शासन जी.आर. निघलेला आहे अटी शर्यतीचा, त्या शासन निर्णयाची या ठिकाणी आम्ही जी.आर.ची होळी करत आहोत. आणि रविकांत तुपकरांना आम्ही या ठिकाणी समस्त शेतकरी धनगरवाडीकर, तालुका शेनगाव, जिल्हा हिंगोली पाठिंबा देत आहोत. याची राज्य सरकारने नोंद घ्यावी आणि शेतकऱ्याप्रती जी तळमळ आधी दाखवलेली आहे त्याचा विचार करावा ही राज्य सरकारला कळकळीची विनंती आहे. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर शेतकरी हा साधा भोळा असतो. शेतकऱ्याचं जीवन एवढं व्यथित झालेलं आहे की जीवन जगणं कठीण झालेलं आहे. खऱ्या अर्थानं मला जास्त बोलायचं नाही, पण या सरकारच्या काळामध्ये शेतकऱ्याला कोण्या जर कॅम्प्युटरवर गेलं, झेरॉक्सवर गेलं तर झेरॉक्सला जेवढे पैसे लागतात तेवढे त्याच्या जीवन जगण्याला पैसे लागत नाही. एवढं जीवन जगणं मुश्किल करून ठेवलेलं आहे. म्हणून आणि ही फसवी शेतकरी कर्जमुक्ती करून शेतकऱ्याची तिला अहिल्याबाई होळकरांचं नाव दिलेलं आहे. खऱ्या अर्थानं हा अहिल्याबाई होळकरांचा अपमान आहे. जर अशाच अटी शर्यती लागू ठेवायच्या असतील, काढून टाकायच्या नसतील तर अहिल्याबाईचं नाव या कर्जमुक्ती योजनेला त्यांनी देऊ नये अशी त्यांना कळकळीची विनंती आहे. आणि आता यापुढे रविकांत तुपकरांच्या उपोषणाची दखल जर राज्य सरकारनं घेतली नाही तर प्रत्येक गावातून शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. याची राज्य सरकारने नोंद घ्यावी. आम्ही शासन जी.आर.ची या ठिकाणी होळी करत आहोत, याची सुद्धा नोंद घ्यावी. रामकृष्ण हरी. जय शिवराय. जय अहिल्या.